एक पूर्ण दिवसभरामध्ये आपल्यासाठी 1 तास वेळ काढला पाहिजे आणि असा व्यायाम केला पाहिजे. मग तुम्ही जिम करा, योगा करा, झुंबा करा, पण वर्कआउट केलं पाहिजे. हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर चला, आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. आजचं रुटीन खूप शॉर्टमध्ये घेतलंय मी, जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर घरातली सर्व कामं आवरली, जसं की आर्यन लवकर जातो ना, मग सगळं कामं घरातली लवकर होतात, लवकर उठल्या जातं आणि 10 वाजेपर्यंत तर माझी सगळी कामं आवरले जातात. जी काही राहतात ना, मग ती आल्यावर मी करते. जसं की जेवण तर मी आता सकाळचं पहिलं बनवायची, तर आता दुपारी येऊन बनवते. तर आता कपडे वगैरे धुवून झालेत आणि सगळ्या फरशा वगैरे पुसून झालंय, घरात स्वच्छ सगळं आवरून झालं, पण जेवण बनवायचं बाकी आहे. तर मी रेडी झाले होते, कारण की मला बनवायचे होते व्हिडिओ मी जे रील्स बनवत असते ना, त्या सगळ्या बनवल्या आणि नंतर परत चेंज केलं. म्हटलं आता बाकीचे काही कामं राहिले असतील तर ते करून घेऊया. नंतर मग 10:30ला मी जिममध्ये गेले आणि वर्कआउट माझं चालू केलं आणि एवढा जास्त घाम आला ना, ट्रेडमिल मशीनवर चालत होते आणि जवळजवळ 20 मिनटं चालले आणि स्पीड पण वाढवला होता, त्याच्यामुळे खूप जास्त मला फायदा झाला आणि जास्तीत जास्त घाम येत होता आणि घाम येणं खरंच खूप चांगलं आहे. जसं की मी घरात कामं करते ना, त्यावेळेस मला बिलकुल घाम येत नाही, पण जेव्हा वर्कआउट करते ना तेव्हा खूप जास्त घाम येतो, तुम्ही पाहू शकता इथे. आणि तिथे गेले ना की कोणतं पण काही पण वर्कआउट करा आणि त्याच्यानंतर 2 मिनिट रेस्ट घ्यावा लागतो, लगेच दुसरं करावं नाही लागत. तसंच मी केलं. तर मी तुम्हाला इथं सुरुवातीला बोलले की काही का होईना आपल्या एका दिवसभरामध्ये 1 तास आपल्यासाठी असला पाहिजे. आणि इथे मी खरं तर आहे ना 2 तास जिमला जाते, 10:30 ते 12:30. त्याचं कारण असं आहे की खूप जास्त आम्ही वर्कआउट करतो, त्यात तो तेवढा वेळ पण पुरेसा होत नाही आणि सगळंच करतो. प्रत्येकाला म्हटलं 20-20 मिनटं म्हणले तरी तेवढा वेळ पुरत नाही. पण हां, प्रत्येकाने जर घरी व्यायाम करत असाल ना, तर अर्धा 1 तास आपल्या स्वतःसाठी, अर्धा तास तर काहीच नाही आहे, पण 1 तास तरी आपल्याला द्यायलाच पाहिजे. तेव्हा आपला दिवसभराचा पूर्ण व्यायाम होतो आणि असं रोज रोज करून करून आहे ना, जे पुढचं वजन वाढणार आहे ना, ते नक्कीच थांबतं, स्टॉप लागतो तिथे. हे माझ्या अनुभवावरून सांगते. जसं की माझं वजन वाढतच चाललं होतं, पण जेव्हापासून मी जिम जॉईन केली ते तिथे स्टॉप झालं, परत काय वरती वाढलं नाही, उलट जास्त 2 ते 3 किलो कमी झालं आहे. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे, जे की 50% माझं खाणं चांगलं आहे आणि 50% माझा व्यायाम आहे. नंतर मग घरी आले आणि घरी येताना वगैरे काही शूट घेतला नाही, त्याबद्दल खरंच सॉरी. शॉर्ट व्हिडिओ बनवला, जास्त मोठा बनवलेला नाही आहे, जेणेकरून तुम्ही पण बोर होणार नाही. घरी आल्याच्या नंतर पहिलं काम असतं तोंड हात पाय धुतले, फ्रेश झाले, नंतर लगेच भाजी बनवायला घेतली. छान भाजी बनवली आणि आता मी बनवत आहे मस्त बाजरीची भाकरी. कारण की बाजरीच्या भाकरीसोबत अशा पातळ भाज्या असतात ना, ते खरंच खूप भारी लागतात. आणि त्याच्यासोबत कांदा किंवा मग कोथिंबीर किंवा लसूण आणि किंवा टोमॅटो असं थोडं थोडं मस्त खायचं. कारण की त्या मग कसं होतं, आपल्याला जर जास्त भूक असेल ना, आपण जास्त एक्स्ट्रा भाकरी खात असेल ना, तर हे बाकीच्या गोष्टी जर असतील ना त्याच्यामध्ये सोबत तोंडी लावायला, तर आपल्याला जेवढं खायचं तेवढंच खायचं असतं, एक्स्ट्रा आपल्याला जास्त खायची गरज नाही. आणि टोमॅटो खाल्लाच पाहिजे आणि लसूण पण खाऊ शकता, तो पण चांगला आहे, छान लागतो. लसूणसुद्धा जेवणासोबत भारी लागतो. कांदा तर सगळेच जण खातात. चला आता मस्त भाकरी बनवते मी. तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाकरी मी बनवली. आता ही भाकरी आहे ती माझ्यासाठी आहे आणि एवढी एक भाकरी मला पुरेशी आहे. आणि ही जी छोटी आहे ना परातीमध्ये, तर ती आर्यनसाठी आहे. तसं तर आर्यन भाकरी खात नाही, पण मी त्याला थोडी थोडी सवय लावते. जसं की जास्त तिखट भाजी खात नाही तो, मग मी त्याला दूध भाकरी खाऊ घालते, त्यावेळेस तो दुधासोबत बाजरीची भाकरी खातो. तर मस्त असं दुपारचं जेवण मी जेवले. त्याच्यानंतर शूट काय घेतला नाही, त्याबद्दल व्हेरी व्हेरी सॉरी. आणि नंतर डायरेक्ट संध्याकाळी अचानक आर्यनला आणि माझ्या बहिणीला काहीतरी खाऊ घालावं म्हटलं, कारण की आमच्या समोर एक दुकान लागलंय, स्टॉल लागलाय पावभाजी आणि पनीर पुलाव. म्हटलं बघूया टेस्ट घेऊन कसं आहे. मी तर खाल्लं नाही, कारण खूप जास्त तेलकट आहे, पण खूप जास्त छान टेस्ट होती. एक घास मी खाऊन बघितला, खरंच खूप भारी होतं आणि 100 रुपयामध्ये फुल आली. आता बघा एवढं छान, आणि पनीर क्वांटिटी पण खूप जास्त होती, खूप छान होतं ते खरं तर. आणि नंतर मग आर्यनने ते खाल्लं, माझ्या बहिणीला पण दिलं मी ते. पनीर पुलाव एकदम तवा पनीर पुलाव मस्त होता. नंतर मग मम्मीने मला पप्पांजवळ हे पाठवलं होतं, शेव मुरमुरे आणि गुळ रेवडी म्हणतात त्याला, रेवडी, जे की मडीवरून मम्मीने आणलं होतं आणि मला खूप जास्त आवडतं. तर चला इथेच व्हिडिओ एंड करते, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.